नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बनकर. SP 24 तासच्या शिर्डीच्या हिरकणी या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या दिनानिमित्त काही विशेष महिलांचा गुणगौरव व्हावा या प्रमुख उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम सादर करत आहोत. आज आपण आलो आहोत साईनाथ रुग्णालयामध्ये. येथील रुग्णालयाच्या मुख्य अधीक्षका सौ मैथिली पितांबरे यांचं या कार्यक्रमात प्रथम स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे आणि आपण एक डॉक्टर म्हणून आणि साईनाथ रुग्णालयाच्या मुख्य अधिकारी म्हणून येथे कार्यरत आहात. आपला सुरुवातीचा जो प्रवास होता डॉक्टर होण्यापर्यंतचा, तो कालावधी कसा होता आणि त्यानंतर आपण या हॉस्पिटलच्या मुख्य अधिकारी म्हणून कार्य बघताय, एकंदरीत हा प्रवास कसा झाला आपला? तसं तर माझं मूळ गाव हे सांगली आहे. सांगलीजवळ एक खेडेगाव आहे नरसिंहपूर म्हणून. त्या गावातून माझं प्राथमिक शिक्षण झालं. वडील एक सर्वमान्य शेतकरी होते, पण वडिलांची शेती अतिशय चांगल्या पद्धतीने ते बागायती शेती करत होते. घरची परिस्थिती चांगली होती. त्या परिस्थितीतून वडिलांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. माझी लहानपणीची हुशारी आणि चुणूक बघून वडिलांनी ठरवलं की हिला आपण डॉक्टर करायचं, आणि वडिलांच्या इच्छेला मान देऊन मी माझं शिक्षण पुढे चालू ठेवलं. त्यानंतर माझं वैद्यकीय शिक्षण मी कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय येथे केलं. त्यानंतर 1 वर्ष साधारण आम्ही MBBS पूर्ण केल्यानंतर लग्न झालं. माझे पती डॉक्टर यशोधन पितांबरे, जे सध्या भूलतज्ञ म्हणून शिर्डी आणि परिसरात काम करतात, यांच्याबरोबर माझा विवाह झाल्यानंतर आम्ही दोघांनी 1 ते 1.5 वर्ष कोकण येथील डेरवणमधील एक मेडिकल कॉलेज, आणखीन एक हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही जॉईन झालो. त्यानंतर आम्हाला शिर्डीची ॲड पेपरमध्ये वाचायला मिळाली की शिर्डी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती सुरू आहे. आमच्याबरोबर आमचे एक सहकारी जे होते ते धुळे येथील होते. ते म्हणाले की शिर्डीचं हॉस्पिटल अतिशय चांगलं आहे, मोठं हॉस्पिटल आहे, सगळं काही शिकायला मिळेल, करायला मिळेल. या उद्देशाने आम्ही दोघांनी इथला इंटरव्ह्यू दिलो आणि आम्ही इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो. त्यानंतर मी रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये सन 1999 मध्ये काम सुरू केलं. हळूहळू रक्तपेढीची कामाची उभारणी करण्यात माझा महत्त्वाचा मोलाचा वाटा राहिला. रक्तपेढीचं काम हे घरातलं माझं स्वतःचंच काम आहे. जसं मला 2 मुली आहेत तसं हे माझं 3रं अपत्य आहे, असं समजून मी रक्तपेढीच्या प्रत्येक कामात मी माझं सहकार्य दिलं किंवा माझं जे काही योगदान होतं ते मी दिलं. रक्तपेढीच्या उभारणीपासून म्हणजे सन 2000 पासून मी रक्तपेढीत काम करते. 14 ते 15 वर्ष रक्तपेढीत काम केल्यानंतर हळूहळू रक्तपेढीची संपूर्ण माहिती, रक्तपेढीच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिरे आणि रक्तदानाचं काय महत्त्व आहे हे लोकांना खूप पटवून दिलं. शिर्डी आणि परिसरामध्ये महाविद्यालय असो, स्वयंसेवी संस्था असो, संघटना असो, इथं आम्ही अनेक शिबिरं घेतली. प्रत्येक शिबिरामध्ये कमीत कमी 2 मिनटं ते 5 मिनटं बोलून प्रबोधनपर महत्त्व लोकांना पटवून दिलं. त्यानंतर हळूहळू रक्तदान शिबिर हे संस्थांच्या साईबाबा मंदिरामध्ये सुरू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि हळूहळू ते सुरूही झालं. आज साई मंदिरामध्ये आमचं साईनाथ रक्तपेढीच्या माध्यमातून आठवड्यातून 3 दिवस रक्तदान शिबिर सुरू आहे आणि आम्ही इतर अनेक रक्तपेढ्यांना त्याच्यामध्ये सहभागी केलेला आहे. आणि उर्वरित 7ही दिवस म्हणजे टोटल 7ही दिवस रक्तदान शिबिर हे साई मंदिरामध्ये सुरू आहे. जसं रक्ताला आज रक्ताचीच पर्याय आहे. रक्त हे कुठल्याही कारखान्यात तयार होऊ शकत नाही, त्यामुळं दुसरा कोणताही पर्याय नाही आणि हे सर्वश्रेष्ठ असं अमूल्य दान आहे. इतर अनेक लोक शिर्डीमध्ये येतात, भावनिक वृत्तीने, श्रद्धेने बाबांच्या पुढे दान देतात. कोणी पैशाचं दान देतं, कोणी दागिन्यांचं दान देतं, कोणी काही विचार मांडतात. तसंच हे एक अमूल्य असं दान आहे आणि ह्याला समाजात याची भावना रुजावी आणि रक्ताची उणीव रुग्णांना भासू नये यासाठी महत्त्वाचं काम साईनाथ रक्तपेढीच्या माध्यमातून करण्याची संधी मिळाली. नक्कीच मॅडम, आज खाजगी डॉक्टर क्षेत्रामध्ये खाजगी जर हॉस्पिटल दवाखाना जर टाकला तर मुबलक असा पैसा मिळतो. मात्र आपण गेल्या अनेक वर्षापासून साईंची सेवा आणि या साईनाथ रुग्णालयामध्ये सेवा करणं पसंत केलं. आपण या जागतिक महिला दिनानिमित्त काय सांगाल?
आता हळूहळू रक्तपेढीचं काम सुरू केल्यानंतर मला वैद्यकीय अधीक्षिका साईनाथ रुग्णालय येथे थोडक्यात प्रमोशन मिळाल्यासारखंच आहे. त्यामुळं मी सुरुवातीला घाबरतच हा पदभार स्वीकारला, कारण रक्तपेढी म्हटलं तरी एक लिमिटेड काम होतं आणि एक समाजकार्य असं ते काम होतं. पण रुग्णालय म्हटलं की अनेक विभाग, अनेक कर्मचारी यांच्याशी संबंध येणार होता. परंतु पूर्वीचे कार्यकारी अधिकारी होते बाजीराव शिंदे यांनी मला सांगितलं त्यावेळेस की नाही मॅडम, तुम्ही हे घ्या, तुम्ही हे सुरू करा, आम्ही दिलेले ऑर्डर तुम्ही डावलू नका, तुम्हाला जर का काही अडचण आली तर आम्ही परत अवश्य विचार करू आणि तुम्ही वैद्यकीय अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधीक्षिका म्हणून याच्यामध्ये स्थानापन्न व्हा. त्यांच्या इच्छेला मान देऊन मी काम सुरू केलं. पण आज मला अभिमान वाटतो की या कामात काहीतरी करायची संधी मिळाली. या माध्यमातून आज साईबाबाचं समाधी शताब्दी वर्ष सुरू आहे. या वर्षभरात आम्ही साईनाथ रुग्णालयाच्या वतीनं अनेक शिबिरं घेतली आणि या शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. गरीब गरजू रुग्ण इथं कशा प्रकारचे येतात, त्यांच्याकडे येण्या जाण्यासाठी पैसे नसतात, इथं येऊन बाबांच्या श्रद्धेच्या पोटी ते इथं राहतात, कुठलेही ते तक्रार न करता इथे राहून औषधोपचार घेतात, ट्रीटमेंट घेतात, ऑपरेशन करून जातात. तर ह्यांचे जे काय आशीर्वाद आहेत हेच आमच्या पाठीशी असतील असं मी नेहमी विचार करते. आणि महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा, सातत्य आणि कष्ट करण्याची तयारी, ह्या तीन गोष्टी जर का कुठल्याही महिलेला असू दे किंवा पुरुषाच्या मनात असतील तर आपोआपच आपलं कार्य सिद्धीत जाईल असं मला वाटतं. नक्कीच जिद्द आणि चिकाटी जर धरली तर व्यक्तीला यश मिळतं. मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे. प्रामुख्याने महिलांनाही आरोग्याच्या समस्या या भेडसावत असतात. आपण एक मुख्य डॉक्टर आहात, आपण या दिनानिमित्त महिलांना काही टिप्स द्याल आरोग्याच्या? नक्कीच. शेवटी डॉक्टर म्हटलं की आरोग्याविषयी माहिती देणं उचित ठरणार आहे. मला एवढंच सांगायचं की नेहमी आनंदी राहा. आयुष्यात चढ उतार अनेक येत असतात, परंतु मात करण्याची तयारी ठेवा आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर स्वतःचं आरोग्यही जपा. जसं आपण घरात म्हणतो की माझ्या पतीसाठी एक दुधाचा ग्लास काढून ठेवू, माझ्या मुलांसाठी हे करू, त्यांच्याबरोबरच आपलंही आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण व्यवस्थित असेल, आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण कुटुंबाची जबाबदारी सर्व परीनं आपण सांभाळू असं मला नेहमीच वाटतं. त्यामुळे महिलांनी स्वतःसाठी 24 तासामधला निदान 1 तास तरी स्वतःसाठी द्यावा. स्वतःसाठी योगा किंवा काही व्यायाम करावा. स्वतःचं आरोग्य, खाणं पिणं याच्याकडे लक्ष द्यावं आणि स्वतःसाठी काही छंद असतील तर ते जोपासावे. जसं वाचनाचा छंद असेल, गाणं ऐकण्याचा छंद असेल तर तोही तुम्ही जोपासावा. या सगळ्यातून एक मेंटल रिलॅक्सेशन मिळतं आणि ते करणं आजच्या स्थितीला तर अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि हाच संदेश मी सगळ्या महिलांना देईन की कुटुंबासाठी जसं तुम्ही करताय तसं स्वतःसाठी थोडा वेळ द्या. आणि नोकरी करणाऱ्या महिला असू देत किंवा गृहिणी असू देत, कोणत्याही याच्यातली महिला असू दे, तिने स्वतःला कधी कमी मानता कामा नये. कारण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करतायत, त्याबरोबरच घरची जबाबदारी सुद्धा सांभाळतात. आज जेव्हा पुरुष बाहेर कामावरती जातात त्यावेळेस त्यांना कुठलंही घरातलं टेन्शन नसते, कारण आपली बायको तिथं घर व्यवस्थित सांभाळत असते. तर त्यामुळं पुरुषांनी सुद्धा महिलांना दुय्यम वागणूक देणं उचित ठरणार नाही आणि महिलांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं आपला आज इथं वाटा आहे. आपण 50% सगळ्या ह्याच्यात सहभागी आहोत आणि आपण भागीदार आहोत असं मानलं पाहिजे. आणि आज ह्याच निमित्तानं, महिला दिनाच्या निमित्तानं मला हाच संदेश द्यायचा आहे की महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आणि त्यांनी स्वतःला कमी लेखू नये. राज्यात नव्हे तर देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब झालेली आहे. आपण एक महिला डॉक्टर आहात आणि प्रामुख्याने डॉक्टर व्यक्तींवरच दोष पण दिला जातो. सरळ सामाजिक संघटना असो किंवा इतर क्षेत्रातील काही व्यक्ती असो, सरळ डॉक्टर स्त्रीभ्रूण हत्येचं जे खापर आहे त्यांच्या माथी फोडत असतात. आपण एक महिला डॉक्टर आहेत, काय सांगाल? नाही, तसं तर स्त्रीभ्रूण हत्या ही आपल्या समाजाला लागलेला एक काळिमाच म्हणावा लागेल. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होतीच किंवा एक समाजामध्ये एक मनामनात एक हे होती की आज प्रत्येक घरात हे वंशाचा दिवा असला पाहिजे किंवा मुलगा जन्मला पाहिजे आहे. पण आजच्या परिस्थितीत विचार करता की एवढ्या महिला पुढे गेलेल्या आहेत आणि पूर्वीपासूनचं धरलं इंदिरा गांधींच्या पासून विचार केल्यानंतर आज कल्पना चावला असू दे किंवा आणखीन कुठल्याही महिला असू दे, प्रत्येक क्षेत्रात आज काम करत आहेत. पायलट महिला आहेत, रेल्वे चालवणाऱ्या महिला आहेत, वैद्यकीय आणखीन वकिली व्यवसायात तर काय तुम्ही विचारूच नका, महिलांचं राज्य भरपूर आहे.
तर अशा वेळेस हा जो विचार लोकांच्या मनात येतो तो अतिशय चुकीचा विचार आहे. आज सरासरी 900 950 प्रमाण मुलींचं आहे मुलांच्या तुलनेत. तर प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की 1000 मुलांच्या मागे 950 जर का मुली असेल तर उरलेली जी 75 मुलं आहेत त्यांचं भविष्यात काय होणार आहे, त्यांना कुठली मुलगी मिळणार आहे की त्यांचं त्या मुलीशी लग्न होईल आणि त्यांचा पुढे संसार चालेल. तर हे पहिलं प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की प्रमाण जर का समतोल असेल तरच तुमची पिढी पुढे चालू शकेल. त्यामुळे सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि बहुतेक वेळा स्त्रियांच्या मनात ही शंका जास्त येते की मला मुलगा पाहिजेल आहे. याला काही वैद्यकीय कारणं पण आहेत. जसं 2 समान घटकांमध्ये रिपल्शन असतं आणि अपोजिट घटकांमध्ये अट्रॅक्शन असतं. त्यावेळेस प्रत्येक तसंच आहे स्त्री पुरुषांमध्ये साधारण तेच हे आहे की प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्याला एक तरी मुलगा असला पाहिजे. पण आज हे म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण मुली कुठल्याही याच्यात कमी नाही आहेत. त्यामुळं मला स्वतःलाही 2 मुली आहेत आणि मला त्याचा नक्कीच अभिमान आहे की मलाही मुली आहेत आणि मी माझ्या मुलींना कुठल्याही पद्धतीनं काही कमी पडू देत नाही आणि त्याही त्यांच्या परीनं त्यांचं शिक्षण चालू आहे. आपल्यासोबत आहेत साईनाथ रुग्णालयाच्या अधिकारी मैथिली पितांबरे मॅडम. तुर्तास एक घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूया पुढील चर्चेकडे. मॅडम, प्रत्येक व्यक्तीसमोर एक आयडॉल असतो. आपण हे बनावं, आपण असं बनलं पाहिजे. तर आपल्यासमोर असं काय चित्र होतं? नाही, तसं तर लहानपणापासून फक्त वडिलांनी सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये कोणी डॉक्टर नाही आहे, तर एक तरी माझी मुलगी डॉक्टर व्हायला पाहिजे. आम्ही दोघी बहिणी होतो. तर योगायोगाने मला तो योग आला डॉक्टर होण्याचा. तर फक्त एवढंच ठरलं की आज डॉक्टर होईन तर चांगलीच डॉक्टर होईन की लोकांनी माझं नाव घेतलं पाहिजे, रुग्णांना त्याचा फायदा झाला पाहिजे, एवढंच एक मनाची जिद्द होती. अनेक व्यक्तिमत्व आहेत आज, पुरुष क्षेत्र असू दे किंवा महिला क्षेत्र असू दे, प्रत्येक याच्यातील बऱ्याच व्यक्ती आहेत. इंदिरा गांधींपासून मी मगाशीच तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अनेक व्यक्ती ह्या डोळ्यासमोर नेहमीच असतात. प्रत्येकाचा आदर्श हा घेण्यासारखाच आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांचं कर्तृत्व आहे याचं कुठेतरी मनात जाण ठेवून काहीतरी आपल्याकडून चांगलं कार्य घडावं एवढीच एक फक्त इच्छा बाळगली होती. आणि शिर्डीत आल्यानंतर साईबाबांच्या कृपेने असू दे किंवा श्रद्धेपोटी असू दे, साईबाबांच्या जे काम करू ते मनापासूनच करू आणि त्याचा नक्कीच रुग्णांना काहीतरी फायदा होईल एवढंच एक लक्षात ठेवून त्याच्यापासून होणारे फायदे किंवा तोटे याचा कधीच विचार केला नाही. काम करू ते चांगलं करू एवढं मनात ठेवून काम सुरू केलेलं आहे आणि तशा पद्धतीनं काम चालू आहे. नक्कीच मॅडम, कामाला देव मानून काम करणारी माणसं जगात खूप थोडी पाहावयास मिळतात. आपण साईनाथ रुग्णालयाच्या तब्बल 17 ते 18 वर्षापासून मुख्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहे आणि ह्या इतक्या मोठ्या काळामध्ये आपल्याकडून एखादं असं काही रुग्ण असेल की त्याचे उपचार होणं शक्य नव्हतं, मात्र साईबाबांच्या कृपेने व आपण डॉक्टरांना नेहमी रुग्ण नातेवाईक देवच मानत असतात, असं एखादं उदाहरण असेल की ते अशक्य रुग्ण आपण आपल्या हाताने नीट झाले? मी रक्तपेढीमध्ये काम करत असताना असे बरेच अनुभव आले. रक्तपेढीमध्ये काम करताना कसं असतं की रक्तपेढी हा जो भाग आहे किंवा विभाग आहे याच्यामध्ये काम करणारे लोक शक्यतो करून पेशंटच्या समोर येत नाहीत. कारण पेशंटच्या समोर येणारे डॉक्टर म्हणजे कोण असतात? तपासणारे डॉक्टर, ऑपरेशन करणारे डॉक्टर, हेच डॉक्टर पेशंटच्या समोर येतात.
रक्त न्यायला आलेले लोकसुद्धा फार काही लक्षात ठेवत नाहीत की इथे कोण डॉक्टर काम करतात, काय करतात. परंतु एक प्रसंग मला असाच आठवतो की एक माझे मित्र होते, डॉक्टर मित्र, त्यांच्याकडे मी गेले होते ते शिर्डीच्या जवळपासच, आणि डॉक्टर एका पेशंटला तपासत बसलेले होते तिथे. त्यानंतर त्यांचं तपासण्याचं काम सुरू होतं आणि मला पाहिल्यानंतर मला म्हटले, मॅडम या तुम्ही बसा वगैरे. तर डॉक्टर त्या पेशंटला म्हणाले, ओळखता का तुम्ही या मॅडमना? तो म्हणे, हो चांगलंच ओळखतो मी या मॅडमना. आणि मला त्यांनी नमस्कार केला. मी म्हटलं, मी तर काही यांना ओळखत नाही आहे आणि मला कसं काय नमस्कार केला? तर म्हणे, मॅडम तुमचं काम एवढं माझ्यासाठी याचं आहे की मी तुम्हाला कधी विसरू शकणार नाही. माझ्या बायकोची ज्यावेळेस डिलिव्हरी झालेली होती त्यावेळेस तिला इतका रक्तस्राव झाला होता आणि रक्तस्रावाच्या वेळेस आम्हाला रक्ताच्या अनेक बाटल्या लागल्या, पण त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे कुठलंही हे न करता, म्हणजे बदली रक्तदानाची मागणी वगैरे न करता तुम्ही आम्हाला धडाधड 5-6 बाटल्या दिला आणि त्यामुळे माझ्या बायकोचा जीव वाचला. तर असे अनेक प्रसंग आहेत की जे दैनंदिन आयुष्यात घडतात आणि डॉक्टर म्हणून आम्ही काही सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवणं हे नसतं किंवा रुटीन व्यवहारात, आणि आमचं ते कामच आहे की रुग्णाची गरज त्या ठिकाणी भागवण्याचं, तसं काम सुरू आहे. परंतु काही रुग्ण असतात ते आठवणीनं लक्षात ठेवतात. आणि अगदी ताजा घडलेला प्रसंग आपलं जयपूर फूड शिबिर होतं. या शिबिरामध्ये या शिबिराचा फायदा घेण्यासाठी लाभार्थी खूप लांबून आलेले होते. शिबिराच्या आदल्या दिवशी नांदेडवरून 3 लोक इथं आलेली होती. त्यातला एक व्यक्ती होता पूर्णपणे अपंग होता, गुडघ्याच्या वर 2ही पाय नव्हते त्या व्यक्तीला. त्याच्याबरोबर एक हात गेलेला व्यक्ती होता आणि आणखीन एक होता, आणि तिघही जिथं शिबिर आहे त्या मंडपात 3 जण बसलेली होती. मी संध्याकाळी माझं सगळं काम संपून एकदा शिबिराचं अंदाज घेऊया काय चाललंय काय नाही म्हणून मी आमच्या स्टाफ बरोबर तिथे गेले. पाहिलं तर ती 3 व्यक्ती तिथे बसलेले होते. त्यांना मी विचारलं, म्हटलं का तुम्ही कुठून आला? तर म्हणे आम्ही शिबिरासाठी आलो. म्हटलं नाव नोंदणी वगैरे तुम्ही केली का? तर म्हणे केली. बरं, म्हटलं मग आता तुम्ही राहणार कुठं? नाही म्हणे आम्ही आता इथंच झोपणार. म्हटलं नाही, तुम्ही इथं नाही झोपायचं, तुम्हाला संस्थांनी सगळी सोय केलेली आहे. तुम्ही केस पेपर काढा, डॉक्टरांना मी सांगितलं पेपरवर लिहून द्या यांना, यांच्यासाठी संस्थांचं आपलं जे रुग्णांना थांबवायचं जे हॉल आहे तिथं जायची पूर्ण सोय करायची. त्या लोकांनाही मी सगळं समजावून सांगितलं. त्यानंतर ती लोक मला 3ही दिवस पूर्ण रोज भेटायची. रोज मी त्यांना विचारायचे, सगळ्याच लोकांना शिबिरात आलेला जेवण मिळालं का, राहायची सोय झाली का, जो समोर येईल त्या व्यक्तीला विचारत होते. पण शेवटी जाताना त्या 3 लोकांनी माझे पाय पडले. मला अगदी भरून आलं की अशा एवढी मोठी लोक, वयाने माझ्यापेक्षा खूप जास्त होती ती लोक, परंतु गरीब परिस्थितीतून ते आलेली आणि आज संस्थांमध्ये येऊन त्यांनी त्यांचे उपचार केले. त्यांना कोणाला पाय नव्हता त्याला पाय दिला, ज्याला हात नव्हता त्याला हात बसवला, कोणाला कुबडी दिली, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मात्र भरभरून होता. आणि आवर्जून त्यांनी माझं भाषणात सुद्धा नाव घेतलं की मॅडमनी आम्हाला इतकं सहकार्य केलं की आमची ती आईच आहे. हे शब्द कानावर पडल्यानंतर मला पण खूप भरून आलं आणि अगदी अंतःकरणपूर्वक मी त्यांचंही आभार मानले की माझ्यापेक्षा साईबाबा मोठे आहेत. आज तुम्ही जे काय करायचं ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घ्या. नक्कीच मॅडम, साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजूनच काम केलं आणि आपण येथे काम करत असताना रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणूनच काम करतात. एरवी बघितलं तर हा माझा जो प्रश्न आहे तो राजकारणी मंडळी आणि सामाजिक मंडळींसाठी असतो. मात्र मी तुम्हाला प्रश्न विचारेन, मला ते तुम्ही तुमच्याकडून एक वेगळं उत्तर पण हा अपेक्षित आहे. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि तुमचे मिस्टर सर पण डॉक्टर आहात. तर माझा प्रश्न हा असतो की इतर वेळेस महिलांच्या कामामध्ये पतिराजांचं ढवळाढवळ असते, हस्तक्षेप असतो. तुमच्यामध्ये कधी असा योग घडून आला का एखाद्या केस संदर्भात किंवा घरगुती कौटुंबिक जे वातावरणात आहे काही चर्चा किंवा वाद असेल किंवा आनंदाचा क्षण असेल, अशी काय चर्चा होत असेल? आता घर म्हटलं की थोडंफार भांड्याला भांडं हे लागणारच, हे काय विशेष सांगायची बाब नाही आहे. अगदी खालच्या थरातली असू दे किंवा उच्च पदावरच्या महिला असू देत किंवा पुरुष असू दे, थोडंफार वैचारिक मतभेद हे सगळीकडे दिसतातच तुम्हाला. पण आजपर्यंत माझे पती असू देत डॉक्टर पितांबरे किंवा माझे सासू सासरे असू देत, माझे सासरेही मुख्याध्यापक होते, त्यामुळे त्यांचा बराच व्यासंग होता किंवा वाचनाची त्यांची आवड किंवा त्यांचं लिखाण, त्यांनी एक पुस्तकही लिहिलेलं आहे.
माझ्या सासूबाईसुद्धा ग्रॅज्युएट होत्या. माझे एक दीर आहेत ते वकील आहेत, एक दीर आहेत ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. माझ्या दोन्ही जावा शिकलेल्या आहेत. म्हणजे आमचं सुशिक्षित असं कुटुंब आहे. आणि नेहमीच मला घरातून सहकार्य मिळालं की ही कुठलीही गोष्ट तू करू नको असं कधीही मला कोणी घरातून म्हटलं नाही. उलटं माझ्या मिस्टरांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. हा कार्यक्रम आहे जा. आजही मी त्यांना सांगितलं की असं असं मुलाखत आहे, रात्री तुमचा फोन आल्यानंतर. तर त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की आवर्जून जा, पण तुझ्याकडे काही प्रश्न आहेत का तयार. म्हटलं नाही, आता वेळेवर जे होईल ते प्रश्न आपण घेऊ. तर प्रत्येक गोष्टीत त्यांचा पाठिंबाच असतो, कारण त्यांना माहिती आहे की आपली पत्नी काही चुकीचं करणार नाही आहे याची त्यांना नक्कीच खात्री आहे. आणि मलाही तितकाच विश्वास आहे की मी जे करेल ते चांगलंच करेन. त्यामुळे त्यांचाही मला नेहमी सपोर्ट असतो आणि सहकार्य असतं. आणि त्याबद्दल मी पण त्यांची कृतज्ञ आहे की त्यांनी मला आत्तापर्यंत जे काय सहकार्य दिलं त्यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकले. नक्कीच मॅडम, सध्या डॉक्टर वर्ग आहे जो वादाच्या भोवऱ्यात पण सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी डॉक्टर हल्ले होताना पण आपण बघतो. नेमकं आपण एक डॉक्टर आहात, कारण याचं काय, आणि अनेक रुग्णांना जे औषधं वगैरे मागवली जातात त्याचं स्पष्ट भाषेत सांगायचं ठरलं तर डॉक्टरांचं काही कमिशन वगैरे असतं असं सरळ नातेवाईक म्हणत असतात. आता कसं आहे की या विषयावर बोलणं तेवढं मला उचित वाटत नाही आहे, कारण प्रत्येक ठिकाणी काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी या असतात. प्रत्येक क्षेत्रात असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू दे, सामाजिक असू दे, किंवा तुमचं मीडियाचं क्षेत्र असू दे, वैद्यकीय क्षेत्र असू देत. जसे हाताची 5 बोटं सारखी नसतात तसंच आहे हे. काही डॉक्टर आहेत की जे लालसेपोटी असू दे किंवा त्यांच्या काही आणखीन स्वतःच्या फायद्यासाठी असू दे अशी कामं करतात. त्याला काय मी नाही म्हणू शकत नाही. परंतु मला असं म्हणायचं आहे की ह्या वाईट गोष्टी आपण समाजापुढे न आणता जे काही चांगल्या गोष्टी इथं घडत आहेत त्या गोष्टी समाजापुढे आणणं जास्त गरजेचं आहे. तर मी मीडियालाही विनंती करेन की आज पेपर उघडल्यानंतर आपल्याला पेपरमध्ये चांगल्या गोष्टींच्या पेक्षा वाईट बातम्या जास्त बघायला मिळतात. आणि एक माणसाची टेंडन्सी असते की जे काय वाईट दिसतं ते पटकन लक्षात ठेवणं किंवा ग्रास्प करणं, लहान मुलं असू देत किंवा मोठ्या व्यक्ती असू देत. तर आपण जास्तीत जास्त चांगलं समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या डॉक्टरांच्या देखील खूप चांगल्या बाजू आहेत. आज डॉक्टर किती कष्ट करतायत, किती काम करावं लागतं आणि डॉक्टरांना किती स्ट्रेस आहे हे डॉक्टर सोडून कोणालाच कळणार नाहीत. इतका स्ट्रेस कुठल्याही क्षेत्रात नाही आहे जितका वैद्यकीय क्षेत्रात आहे. कारण एखादं मशीन दुरुस्त करणं सोपं आहे. मशीन आज नाही दुरुस्त झालं, उद्या दुरुस्त झालं तरी चालू शकतं, परंतु आज पेशंट मात्र आजचा उद्यावर तुम्हाला ढकलता येत नाही. त्यामुळे तो त्यावेळेस दुरुस्त करणं जास्त गरजेचं आहे. आणि एखाद्या जीवाशी खेळ आहे, त्यामुळे डॉक्टरांना भयंकर स्ट्रेसला सामोरं जावं लागतं. या स्ट्रेसमधून आज डॉक्टर जात आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्याही काही भावना आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. किंवा प्रसंगी त्यांना कुटुंबावरती लक्ष देता येत नाही. कुठंतरी जायची बायकोबरोबर अपॉइंटमेंट असते पण ते सगळं वेळेवर त्यांना रद्द करावं लागतं. असे बरेच घटना डॉक्टरांच्या आयुष्यात घडत असतात. तर याचा विचार प्रामुख्यानं व्हायला पाहिजे आणि चांगल्या बाजू लोकांपुढे आल्या पाहिजेत असं मला वाटतं. मॅडम, आजचं जे युग झालं ते मोबाईल युग झालं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोय आणि अभ्यासाकडे लक्ष न देता तासनतास त्या मोबाईलवर सर्व व्यस्त दिसतात. आपण कॉलेज विद्यार्थी असो किंवा उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असो यांना काय सल्ला द्याल? आता पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस मला आठवतं की मी 9वीत जाईपर्यंत आमच्या घरी TV पण नव्हता. तर पण आताचं युग तसं राहिलेलं नाही आहे. कॉम्प्युटराईज सगळं झालेलं आहे. त्यामुळे हे मोबाईल असू दे, इंटरनेट असू दे, TV चॅनेल्स असू दे, हे सगळं आज मुलांना इतकं इझिली हातात मिळतं आहे. आणि खरोखर आहे की मुलं त्याचा अनावश्यक वापर करत आहेत. महाविद्यालयीन युवती असू देत किंवा युवक असू देत, त्यांच्यासाठी मला इतकंच सांगायचं आहे की भौतिक सुखाच्या मागे लागू नका. कारण भौतिक सुख हे क्षणभंगूर आहे. तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याचं ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या मागे तुम्ही कसं तुम्हाला काम करता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. आणि भौतिक सुख थोडा वेळ बाजूला ठेवावं. पुढचं ध्येय गाठण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील. कारण वय असं असतं की महाविद्यालयीन युवक युवतींचं जे वय आहेत साधारण 15 ते 20 वयोगटातली जी मुलं आहेत त्यावेळेस त्यांना बाकीचं काहीच दिसत नाही. त्यांच्या पुढे एक नशा असते. त्या नशेच्या भरात, कुठली नशा असते ते काय मला विशेष सांगायची गरज नाही आहे, पण त्या नशेच्या भरात त्यांना जे वाईट गोष्टी आहेत त्या पटकन त्यांना ग्रास्प होतात किंवा त्या आकर्षून घेतात आणि त्या पद्धतीने ते वाटचाल करतात. त्यामुळे काही मुलं ही वाया जातात. परंतु वेळोवेळी असे समाज प्रबोधनपर काही व्याख्यान आहेत किंवा आणखीन काही न्यूज आहेत TV वरती आलेल्या
किंवा मीडियावरती आणखीन काही गोष्टी आहेत. इंटरनेटसुद्धा, इंटरनेटचा चांगल्या गोष्टींसाठी वापर केला तर नक्कीच आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. आज गुगलवरती एक क्लिक केलं तर अनेक गोष्टी आपल्याला सापडतात. तर या चांगल्या गोष्टींसाठी त्यांनी जरूर वापर करावा, परंतु आपलं ध्येय काय आहे हे त्याच वेळेस ठरवून, ध्येयाच्या मागे जसं सावरकर पळाले किंवा इतर आणखीन लोक ध्येयाच्या मागे त्यांनी सावरकरांनी आज समुद्र पार केलेला होता, तसं काहीतरी ध्येय निश्चित करून त्यामागे वाटचाल करावी असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, आज जागतिक महिला दिन, या दिनानिमित्त काही विशेष महिलांचा गौरव व्हावा या प्रमुख उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम सादर करत आहोत. आपल्याशी चर्चा करून खूप आनंद वाटला आणि तसेच महिलांना आरोग्याविषयी काही सल्ले पण मिळाले. आम्ही जो कार्यक्रम सादर करतोय, आपल्याला कसा वाटला हा कार्यक्रम? अतिशय चांगला वाटतोय, कारण माझी सुद्धा ही पहिलीच मुलाखत आहे की परिसरातल्या महिलांना माझं माहिती मिळेल. कारण माझंही कसं झालं आहे की माझं जग हे हॉस्पिटल आणि घर याच्या बाहेर काही नाही आहे असं झालं आहे, आणि हेच आपलं आयुष्य आहे असं वाटतं आहे. त्यामुळं बाहेरच्या महिलांना कळलं पाहिजे की आज कितीतरी क्षेत्रात महिला पुढं आहेत आणि त्यांचं काय काम चालू आहे, त्याच्यापासून त्यांनाही एक प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेतून त्याही काहीतरी त्यांचं करून दाखवतील असं मला वाटतं. त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितच सगळ्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. SP 24 तासच्या शिर्डीच्या हिरकणी या कार्यक्रमात आपल्यासोबत होत्या साईनाथ रुग्णालयाच्या मुख्य अधिकारी डॉक्टर मैथिली पितांबरे. नक्कीच आपल्या व्यस्त वेळामध्ये त्यांनी वेळ काढून त्या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या, त्याबद्दल मी त्यांचे विशेष धन्यवाद मानतो. शिर्डीच्या हिरकणी या कार्यक्रमात तुर्तास इथेच थांबूया. भेटूया एका पुढील भागामध्ये. धन्यवाद. साई मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित SP 24 तास आम्ही बनू आपला आवाज. साईंच्या नगरीत बाबांच्या आशीर्वादाने सुरू झाले असून आपले मोलाचे सहकार्य सदैव लाभेल ही साई कृपेने अपेक्षा. वाढदिवस असो, ऋणानुबंध असो, शैक्षणिक घडामोडी असो, आपल्या प्रोजेक्टचा शुभारंभ असो किंवा कुठल्याही प्रकारच्या जाहिरातींसाठी संपर्क करा. SP 24 तास मुख्य कार्यालय ऑफिस नंबर 16 साई निर्माण कॉम्प्लेक्स भाजी मंडई समोर शिर्डी. दूरध्वनी क्रमांक 02423 257 411.
सन्मान स्त्री शक्तीचा शिर्डीच्या हिरकणी या महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री साईराज रमेशराव कोते पाटील मित्रमंडळ शिर्डी आणि भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी।